दरम्यान बीड जिल्ह्यातील पावसाने वडवणी तालुक्यातल्या बीड परळी महामार्गावरती सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील पर्यायी पूल वाहून गेलाय। परिणामी परळीच्या दिशेने जाणारी वाहतूक ही वळवण्यात आली आहे। पूल वाहून गेल्यामुळे संबंधित प्रशासनाकडून मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये मध्यरात्री झालेल्या पावसानं या ठिकाणी बीड परळी महामार्गाला जोडणारा पूल जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि त्यामुळेच रात्रीपासूनच या ठिकाणी प्रशासनाने या पुलाचं काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे। आणि त्यानंतर सध्या आपण ही दृश्य पाहत आहात। सध्या बीड आणि परळी या महामार्गाचं काम जे आहे ते गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, मात्र हे काम संथ गतीने देखील सुरू असल्यानं या ठिकाणी जो पर्यायी पूल मातीचा होता तो रात्रीच्या पावसानं वाहून गेलेला आहे। कारण की मध्यरात्री मोठ्या प्रमाणात बीड तालुक्यामध्ये त्याबरोबरच वडवणी तालुक्यामध्ये पाऊस झालेला होता आणि त्यानंतरची ही सध्याची दृश्य, त्याबरोबरच बीड परळी मार्गावरती अशा मोठ्या प्रमाणात ज्या वाहनांच्या रांगा आहेत त्या देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत। प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी वाहतूक ही सुरळीत करण्याचे प्रयत्न इथे केले जात आहेत, कारण की मध्यरात्रीपासूनच सध्याची ही परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। हा प्रमुख महामार्ग आहे ज्या ठिकाणी बीड आणि परळी या दोन शहरांना हा रस्ता जोडतो। त्याबरोबरच महत्त्वाचे जे अनेक गावं आहेत जसं की वडवणी असेल, तेलगाव असतील, हे गावं जे आहेत ते याच रस्त्याला जोडले गेलेले आहेत आणि अशातच आता सध्या प्रशासनाच्या माध्यमातून ही वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहेत। आपण ही दृश्य इथं बघू शकता की वडवणीजवळ ज्या ठिकाणी ढेकनमोहा परिसर आहे तिथेच हा पर्यायी पूल जो आहे तो रात्री झालेल्या पावसानं वाहून गेलेला आहे आणि सध्या या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। आणखी काही अवधी आहे ही पूर्व परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती आणण्याचा प्रयत्न हा संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो आहे, मात्र वाहनधारकांना या ठिकाणी पर्यायी रस्त्याचा वापर जो आहे तो करावा लागतो आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड।